निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचारात थेट पक्षातील मोठमोठी मंडळी उतरतायत आणि प्रतिस्पर्धी उमेदवारांसह युतीतील पक्षांना थेट आव्हान देण्यात येत आहे। भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सुद्धा पोलादपूरमधनं भाजप, राष्ट्रवादी, आरपीआय आणि ठाकरेंची सेना युतीतील उमेदवारांच्या प्रचार सभेत हजेरी लावत थेट शिवसेनेला आव्हान दिलंय। सोबतच पोलादपूरमध्ये भाजपची सत्ता येणार असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केलाय। तर प्रचार सभेदरम्यान प्रवीण दरेकरांनी मतदारांना अजब सल्ला दिला। विरोधकांचे पैसे घ्या, मात्र मतदान कमळ आणि घड्याळाला करा, असं दरेकरांनी म्हटलं। कमळाच्या चिन्हावर आणि खाली राष्ट्रवादीच्या चिन्हावर घड्याळावर आमच्या युगाज्ञा उतेकर या 100% निवडून येतील आणि तिकडच्या कापडे विभागातल्या सुद्धा राष्ट्रवादीच्या जागा आणि उभाटीची एक जागा निवडून येऊन पंचायत समितीवर पण सत्ता आज आमची त्या ठिकाणी प्रस्थापित होईल, अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे। तालुक्याचं मागासले पण घालवायचं असेल तर कदम आणि या ठिकाणी उतेकरांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। येऊ द्या गावात, येऊ द्या वाड्या वस्त्यांमध्ये, रात्री येऊ दे, कधी अपरात्री येऊ दे, पैसे दिले घ्या, पैसे हरामचे पैसे, खोट्या बिलांचे पैसे घ्या, पण मतदान जिल्हा परिषदेला कमळ आणि पंचायत समितीला घड्याळ यालाच त्या ठिकाणी करायचं आहे। सोलापुरामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली। राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणावरती प्रचार करण्यात येतोय। भाजपचे आमदार आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रचार सभेदरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटलांवरती तुफान टोलेबाजी केली। अभिजित पाटलांचा वाजंत्री असा उल्लेख करत जयकुमार गोरे यांनी शक्तीपीठ महामार्गावरनं अभिजित